दिवसभर ज्याप्रमाणे आपण पाहतोय बाप्पाला आज निरोप दिला जातोय, लाडक्या बाप्पाचा विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहतोय। पुण्यातली ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। पुण्यामध्ये विविध गणपती मंडळांच्या माध्यमातून आज बाप्पाला निरोप दिला जातोय। लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जातोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आज लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला जातोय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे पुण्यामधून आपल्या सोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने आज निरोप देण्यात येतोय, त्याबरोबर जयघोष करत गणरायाला आज निरोप देण्यात येतोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष देखील सध्या करण्यात येतोय। चंद्रशेखर, सध्या काय अपडेट आहे, कशा प्रकारचा उत्साह पुण्यामध्ये पाहायला मिळतोय? या ठिकाणी लाखोच्या संख्येनं पुणेकर भाविक आहेत त्या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बेलबाग चौकात आलेले आहेत। 2 तासाच्या पथकामध्ये अगदी मिरवणूक या ठिकाणी लक्ष्मी रस्त्यावरून निघालेली आहे। खरं तर या सगळ्या गणेश उत्सवाचे सगळ्या गणेश मंडळाचे जे पाठीराखे आहेत आणि शहरातील जे गणेश भक्तांचे आदर्शस्तंभ आहेत तुम्ही त्याचं पालन आपल्यासमोर आहे। आता काय सांगाल, बाप्पाच्या लाडक्या आपल्या निरोप देण्याचं या ठिकाणी लाखो पुणेकर आलेले आहेत। नक्कीच आज बाप्पाचं विसर्जन मिरवणुकी आहे आणि आतापर्यंत मला वाटतं सगळे गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूक खूप छान आणि शांत पद्धतीने मिरवणूक काढली आहे। आम्ही पुणेकरांचे आभार आहे की या वैभवशाली गणेश उत्सवाला त्यांनी एवढी मोठी उत्साह दिली आहे। आज विसर्जन मिरवणुकीत पूर्ण पुणे शहर हा रस्त्यावर उतरला आहे। खरं तर कोणत्याही पद्धतीची शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक झालेली काय सांगाल? त्यांचं मनापासून आभार माना। शिस्तपद्धतीने विसर्जन मिरवणुकीचे सहभाग झाले ते चांगल्या पद्धतीने पार बेलबाग चौकामध्ये येऊ शकते। मला वाटतं श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची रथ ही बेलबाग चौकात पुढच्या 2 तासात सहभाग होईल आणि त्याच्यानंतर 4-5 तासात हलका चौकात पोहोचून विसर्जन होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।